नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. केंद्र व राज्य शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी. तेव्हा लढावे लागले होते इंग्रजांशी, आता लढावे लागत आहे चोरांशी. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली घणाघाती टीका. राजकारण वाईट आहे असे समजून लांब राहू नका, चांगले आहे म्हणूनच मीही आहे राजकारणात. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे प्रतिपादन. आणि रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव गावाच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही, म्हाडा अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांची ग्वाही. राज्य आणि केंद्र शासनावर टीका करताना खासदार अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले, या आणि इतर बातम्या पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. केंद्र व राज्य शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. म्हणून मला आपल्याला एवढं सांगायचं की ज्यांना ही सत्ता मिळाल्यामुळे जिनके दिमाग खराब हो गए, जो हर चीज में फेल हो गए. आपने देखा कि ये मोदी सरकार जो वादे इन्होंने किए थे दोस्तों, हर चीज में मोदी सरकार फेल हो गई. नोटबंदी में फेल, नोटबंदी का बड़ा फैसला किया, और गरीब आदमी को नोटबंदी की वजह से कितना नुकसान हुआ जाके पूछिए, हर घर में जाके देखिए, बच्चों से पूछिए, घर के औरतों से पूछिए. 2000, 2000, 5000 जो कभी रखे थे पेटी में, ट्रंक में, बाटली में, इसमें उसमें रखे थे, वो भी पैसे लोगों के चले गए. नोटबंदी में खड़े हुए लाइन में 100 से भी ज्यादा लोग मारे गए. मैं 100 पेक्षा जास्त लोक मेले लाइन मध्ये उभं टाकून. सो नोटबंदी फेल, GST फेल, सस्ता तेल फेल, भ्रष्टाचार मुक्ति के बारे में फेल, मजबूत रुपया का दाम गिरता गया, रुपया भी फेल हो गया. रोजगार देने की बात की, रोजगार में फेल हो गए. कानून व्यवस्था में फेल हो गए. आज गंगा सफाई के बारे में, अरे खुद ये महिला गंगा की सफाई ये क्या करेंगे, उसमें भी फेल हो गए. और नारी सुरक्षा, इसमें भी फेल हो गए. मतलब एक नहीं, मैं चंद बातें आपको सामने बता रहा हूँ. या काही थोडीशा गोष्टी आपल्या समोर मांडल्या आहेत की सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये हे विद्यमान मोदी सरकार फेल आहे, फडणवीस सरकार फेल आहे. राजापूर येथील KTVचे प्रतिनिधी सचिन नारकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरू असून या यात्रेचे कोकणातील राजापूर येथे आगमन होताच नेते व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. राजापूर येथे आयोजित संघर्ष यात्रेमध्ये आपले विचार व्यक्त करताना खासदार अशोक चव्हाण यांनी भाजप सेनेवर कडाडून टीका करीत तब लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से असे म्हणाले. नाणारचा प्रकल्पावर मला अजून काय बोला, तुम्ही सगळे जाणताय, मला काय अधिक बोलायची गरज नाही. परंतु कितने झूठे हैं. एक तरफ बोलते हैं कि नाणार प्रकल्प आम्ही हो, नाणार नहीं होणार, ये उद्धव ठाकरे की भाषा. सुभाष देसाई बोलता है उद्योग मंत्री की मी नोटिफिकेशन रद्द थांबवलं, स्थगिती दिली. और मुख्यमंत्री मुंबई में बोलता है यांना अधिकारच नाही, राजमंत्र्याला अधिकार नाही, तो अधिकार त्या समितीचा आहे. म्हणजे विचार करा, राज्याचा मुख्यमंत्री एक बोलतो, राज्याचा उद्योग मंत्री एक बोलतो.
त्या ठिकाणी शिवसेनेचे प्रमुख एक भाषा बोलतात आणि मुख्यमंत्री स्वाक्षरी करून येतात, मोकळे होतात की जाणार प्रकल्प कोकणामध्ये आम्ही करणार. सरकार कोणाची आहे? बोगस सरकार आहे. समोर एक मागे एक. काय की म्हणतो सही बोललो की नाही बोललो मी? ही गोष्ट मी जे बोलतो पटते की नाही तुम्हाला मी सांगतोय ते. म्हणजे खोटं बोलणं, रेटून बोलायचं, लोकांना वाटणे मग खरंच चाललंय. याला काय करायचं काय? कोकणाच्या जमिनी गेल्या, आंब्याच्या जमिनी आहे, काजू लावलेल्या लोकांची जे काही फळबागा आहेत त्या सगळ्या फळबागा काजू आंब्यापासून सगळं नायनाट करून त्या ठिकाणी परदेशात हा प्रकल्प आणायचा, पर्यावरणाचा ऱ्हास करायचा. आणि मला मुद्दाम सांगितलं काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. या प्रकल्पाबरोबर लोकांच्या बरोबर आम्ही आहोत, लोकांच्या मर्जीच्या पलीकडे आम्ही काही होऊ देणार नाही, आमची भावना आहे. याप्रसंगी खासदार हुसेन दलवाई, आमदार नसीम खान, आमदार भाई जगताप, पक्षाचे प्रवक्ते हरीश रोगे, माजी आमदार सुभाष चव्हाण, नगराध्यक्ष ॲडव्होकेट जमीर खलिफे, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यासह राजापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार हुस्नबानू खलिफे यांनी आपले विचार व्यक्त करताना युती शासनावर चांगलाच प्रहार केला. आमच्या पारंपरिकरित्या ज्या जमिनीवर आमची घरं आहेत, ज्या जमिनीवर आमच्या कलमबागा आहेत, त्या जमिनी ताब्यात घेण्याचा डाव या सरकारने आखलाय. देवस्थान इनामच्या नावाखाली ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आता परत घेण्यासाठी या गोरगरीब शेतकऱ्यांना आता नोटिसा काढण्याचं यांनी हे केले. त्या ठिकाणी पण आम्ही अजूनपर्यंत मी स्वतः प्रश्न उपस्थित करून देवस्थान इनामचा नवीन कायदा करा असं सांगितल्यावर नवीन कायद्याची बांधणी होत असताना निरनिराळ्या नोटिसा काढून या लोकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान देशात व राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले व नारायण राणे काँग्रेसमध्ये येणार असा कोणताच प्रस्ताव नसल्याचे म्हणाले. महाराष्ट्रामध्ये देशात परिवर्तन अटळ आहे. लोकांना या सरकारचा वीट आलेला आहे. शिवसेना आणि भाजपने ज्या पद्धतीने परस्पर एकमेकांविरुद्ध भूमिका घेऊन खोटं बोलण्याचं जे सगळं तंत्र स्वीकारलेलं आहे, लोकांना हे कळतं आहे की मधून दोघं एकत्रच आहे, बाहेर मात्र यांच्या घोषणा वेगळ्या सुरू जरी असल्या तर वास्तव मात्र वेगळं आहे. आणि लोकांना मूर्ख करण्याचं काम सुरू असल्यामुळे लोकांना दिलेली सगळीच आश्वासनं ही प्रत्यक्षात कुठेही कृतीमध्ये उतरलेली नाहीत. त्यामुळे जनता आता यांच्याबरोबर राहायला तयार नाही आणि लोक कंटाळली आहेत प्रशासनाने. जनतेच्या पैसे लूट चालवली आहे, योग्य नाही असं साहेब. निलेश राणेंनी काही आरोप केले होते याच्यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंवरती थेट. त्या आरोपाला तुम्ही कितपत महत्त्व देता? मला त्यांच्यावर काही जाती बोलायचं नाही. साहेब, नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचं असा कुठलाही प्रस्ताव नाही. राजकारण वाईट आहे असे समजून लांब राहू नका, चांगले आहे म्हणून मीही राजकारणात आहे असे प्रतिपादन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले आहे. मी आज सुद्धा प्रत्येकाला म्हणते राजकारण वाईट झाले, राजकारण वाईट झाले असं म्हणून लांब राहून चालणार नाही. कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते ठीक करायला आपल्याला त्या मैदानात उतरणं आवश्यक आहे आणि म्हणून मी राजकारणाच्या मैदानात हळूहळू आले. चिपळूण तालुक्यातील शिरळ येथे विद्याभारतीचे राज्यस्तरीय पहिले शिक्षण संकुल 17 एकर जागेवर उभे राहणार आहे. त्या संकुलाचे भूमिपूजन लोकसभा अध्यक्षा सौ सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. शिरळ येथे लोकसभा अध्यक्षा सौ सुमित्रा महाजन यांचे आगमन होताच संयोजकांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. आणीबाणीमुळे देशातील चांगली माणसे तुरुंगात डांबली गेली, त्यामुळे अनेक जणांवर अन्याय झाला अशी खंत सौ सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली आणि भारताबद्दल जगाच्या प्रत्येक देशात अपार आदर आहे असे म्हणाल्या. ज्या वेळेला एक कठीण प्रसंग या देशावरती आला, इमर्जन्सी लागली. आता नवीन मुलांना तुम्ही विचाराल त्यांना इमर्जन्सी खरोखरच काही माहिती नाही, आठवणार पण नाही, इतकी ती जुनी झाली आता. पण जेव्हा इमर्जन्सी आली आणि साधी माणसं, चांगली काम करणारी माणसं तुरुंगात टाकली गेली आहे ना. फरीदाबाई मला माफ करा, पण जे झालं त्यावेळेला तुम्ही पण अभ्यास करा त्या गोष्टीचा, ते चुकीचंच झालं. आणि मग त्या इमर्जन्सीत जे काही झालं त्यामुळे पहिल्यांदा राजकारणात नव्हते, पण तेव्हा जे पाहिलं की हा अन्याय होतोय, अशा प्रकारे तुम्ही मुस्कटदाबी करू नाही शकत.
जे चांगल्यासाठी कामं करतात ते त्यांना सुद्धा तुम्ही घरातनं पकडून नेऊन चांगल्या संस्था बंद होतात ते. आणि मग असं जर व्हायचं असेल तर हे चुकीची गोष्ट तर ठीक करायची असेल तर आपल्याला मैदानात उतरावं लागेल. याप्रसंगी चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रकाश देशपांडे, अरुण इंगवले, सुरेश बेहेरे, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, धनंजय चितळे यांच्यासह शिरळ, चिपळूण पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव गावाच्या विकासाकरिता निधीची कमतरता कधीही भासू देणार नाही असा विश्वास म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. खरं तर विकासाची कामं आपण उद्यमनगर, शेटेनगरपासून सुरू केली. आज तिथं देखील नळपाणी योजनेची कामं पूर्ण झालीत. अलिमिया काजीसाहेब 15 दिवसापूर्वी मला सांगत होते की आता ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. येत्या 15-20 दिवसामध्ये त्याची देखील भूमिपूजन आपल्याला करायची आहे. एक ठपका होता या शिरगाव गावावर. एवढी मोठी ग्रामपंचायत असताना देखील शासनामार्फत किती पैसे या ग्रामपंचायतीला येतात याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह असायचं. आणि मला आठवतं की पत्रकार देखील मला प्रश्न विचारायचे की स्वतःच्या ताकदीवर ग्रामपंचायत कामं करते, पण तुम्ही पैसे किती दिलेत हा रजाक शेठचा कायमस्वरूपी प्रश्न असायचा. देऊन सुद्धा प्रश्न असायचा ते सोडून द्या, पण नक्की पैसे किती दिलेत. पण मला सांगायला आनंद वाटतो की शिवसेनेच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आल्यानंतर स्वतःच्या ताकदीवर ग्रामपंचायत ज्यावेळी 3,58,00,000ची कामं स्वतःच्या हद्दीमध्ये करते त्यावेळी तुम्ही सगळे कौतुकास पात्र आहात. आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि तुमच्या ह्या कामामुळं आम्हाला सगळ्यांना मताधिक्य मिळतं हे देखील प्रामाणिकपणानं सांगतो. जर तुम्ही विकास कामं केली नाहीत, जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला नाहीत, लोकांना कशा पद्धतीने विकास कामं करतो हे सांगितलं नाही, तर आमचं देखील मताधिक्य वाढणार नाही. पण मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती केली पाहिजे की शिरगावमध्ये तुम्ही मागायला नेहमी दिलेला आहे. स्मशानभूमीच्या शेड मागितल्या, स्मशानभूमीच्या शेड दिल्या. आडीचे रस्ते मागितले, आडीचे रस्ते दिले. हे देखील नियोजनमधनं रस्ते दिले, जनसुविधेमधनं रस्ते दिले. आता जवळजवळ 2 कोटी रुपये रुंदीकरणासाठी दिले. शेटेनगर आणि उद्यमनगरला जवळजवळ 3.5 कोटी रुपये पाण्यासाठी दिलेत. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाकडनं 100 कोटी रुपयाची जी नळपाणी योजना मंजूर होते, जी शहरालगतच्या 24 गावांसाठी आहे, त्याच्यामध्ये देखील रत्नागिरी तालुक्यातलं शिरगाव हे गाव आपण समाविष्ट केलेलं आहे. आणि त्याला देखील 12-15 कोटी रुपये आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या विकासानंतर आपण एकतर्फी कोणाकडे राहतो, कोणाबरोबर राहतो याचा विचार देखील आता राजकारणामध्ये आपण सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे. कारण शिरगावचं राजकारण मी लहानपणापासून बघतो, हे वेगवेगळं राजकारण आहे. शिरगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित विशेष बैठकीमध्ये आमदार उदय सामंत यांनी सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शिरगावचे नाव बदनाम झाले आहे हे लक्षात घेऊन आपण शिरगाव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 1,70,00,000चा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे म्हणाले. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामपंचायत अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. म्हणजे गावडे मॅडमच्या अगोदर कुमटेकर मॅडम असतील, त्यांच्या सर्वच सहकार्याने असेल, अतिशय ह्या विकासासाठी अतिशय चांगलं काम केलं आहे. त्याच्या अगोदर रजाक काजी असतील, अलिमिया काजी असतील, त्यांनी देखील चांगलं काम केलं आहे. पण गेली कित्येक वर्षाची शिरगाववासियांची जी मागणी होती आणि शिरगावचं नाव या वाहतुकीमुळे जे काही बदनाम होत होतं ते माझ्या माहितीप्रमाणे आता मे महिन्यापर्यंत ती शिरगावची बदनामी दूर होणार आहे. त्या रुंदीकरणासाठी जवळजवळ 1,79,00,000 रुपये शासनानं मंजूर केलेले आहेत. त्याची निविदा देखील काजीसाहेब निघालेली आहे. ती निविदा घेऊन मी इथं आलेलो आहे. आणि निविदा एवढ्यासाठीच सध्या आणतो की हल्ली मी येऊन गेल्यानंतर काही मंडळी येऊन हे मी केले म्हणून सांगून जातात. आता पडलेल्या लोकांना काही कामं नसतात म्हणून हे उद्योग करतात, पण याचे सगळे श्रेय आज मला त्याची खऱ्या माझ्या त्या कार्यकर्त्याची आठवण येते, त्या शाखा प्रमुखाची आठवण येते. तो म्हणजे बसणीचा आमचा सत्यजित वायगणकर. हे रुंदीकरण व्हावं यासाठी सत्यजितनं पुढाकार घेतलेला होता. त्या समितीचा देखील तो अध्यक्ष होता. आणि एका महाभागानं ज्यावेळी ते काय व्हॉट्सअपवर एक पोस्ट टाकली की उदय सामंत हेलिकॉप्टरमधून फिरतात का, खड्डे दिसत नाहीत का, तर एक वादंग निर्माण झाला. आणि ती बैठक याच ग्रामपंचायतीमध्ये 3-4 महिन्यापूर्वी मी घेतली होती. आणि मी शब्द दिला होता की डिसेंबर अखेरपर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये या कामाला 2 कोटी रुपये मंजूर होतील. तो शब्द पूर्ण करून आज मी शिरगावमध्ये पाऊल टाकलेलं आहे. जवळजवळ 1 कोटी. शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली गावडे यांनी आमदार उदय सामंत यांचे स्वागत केले, तर माजी सरपंच साक्षी कुमटेकर आदींनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्नेहा सावंत तसेच उपतालुका प्रमुख भाई सावंत, राहुल पंडित, बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप साळवी आदींचे स्वागत केले.
याप्रसंगी शाखा प्रमुख दीपक सनगरे, परेश कुमटेकर, प्रभाकर पायरे, ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके, इलियास साखरकर, सौ रहिमत काजी, फरहान काजी, अनिकेत घडशी, मिलिंद बाणे, सचिन सनगरे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शिरगाव शिवरेवाडी रस्त्याचे भूमिपूजन माढा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या पालखी व पादुकांचे रत्नागिरीत आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढीत स्वागत करण्यात आले. स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीत रत्नागिरी शहर व परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. केंद्र व राज्य शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी. तेव्हा लढावे लागले होते इंग्रजांशी, आता लढावे लागत आहे चोरांशी. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली घणाघाती टीका. राजकारण वाईट आहे असे समजून लांब राहू नका, चांगले आहे म्हणूनच मीही आहे राजकारणात. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे प्रतिपादन. आणि रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव गावाच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही, म्हाडा अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.